नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण. वेलकम टू मालविका व्लॉग. हा व्लॉग आहे शॉपिंगचा. आम्ही ॲक्च्युली विहाच्या बड्डेसाठी शॉपिंगला आलो होतो एका मॉलमध्ये. जवळच होता, फार काही दूर नव्हता आणि असा फारसा काही फॅन्सीही नव्हता, अगदी साधा मॉल होता. आम्हाला साधीच शॉपिंग करायची होती, त्याच्यामुळे आम्ही जवळच्या मॉलला गेलो होतो. आणि इकडे विहाची मजा येत होती. विहाला ह्या पायऱ्या बघून आहे ना फार भीती वाटत होती. मला काही कळत नव्हतं की ही का भीते, कारण की जेव्हा आम्ही हिला पहिल्यांदा नेलं होतं ना मॉलमध्ये तेव्हा ही इतकी भीत नव्हती. आणि म्हणजे त्यावेळेस ती गेलीही होती त्या पायऱ्यांवरती, पण ह्यावेळेस फारच भीत होती. तिला नेलं कसं बसं बाबांनी. आणि नंतर मग मी आली झुडिओमध्ये थोडीफार शॉपिंग वगैरे करायला. बघितले मी भरपूर वगैरे कपडे ट्राय करून, पण मग आणि चांगलं कलेक्शन होतं, असं नाही की वाईट होतं. छान मस्त कलेक्शन आलं होतं, पण मला काही आवडलंच नाही. म्हणून मी असं काहीतरी टाईमपास करत बसली होती. आणि विहा आहे ना इकडे तिकडे मस्त फिरत होती कारण की तिला स्पेस भेटला की बस मग तिला धावायला ती मोकळी असते. मग नंतर मग मी आली किड्स सेक्शनमध्ये खूप क्यूट कपडे होते आणि मुलींचे तर फारच क्यूट होते. मला एक व्हाईट ड्रेस विहासाठी फारच आवडला होता. हा बघा, हा छान होता, मला फारच आवडला होता. मला तसे घ्यायचे होते 1-2 जोड. आणि विहाला तितक्याच कोणीतरी नाही का बाऊ केलं, असं असतात ना जनरल लोक लाड करत असतात लेकरांचे वगैरे. तिला फटकन कोणीतरी बाऊ केलं होतं म्हणून रडत होती. मी तिला समजून मग तिला म्हटलं की अगं तू तुझ्यासाठी काहीतरी शॉपिंग कर मस्तपैकी छान असं. मग मॅडमनी रडणं थांबवलं आणि शॉपिंगच्या मागं लागली. हे बघा, हे मला दाखवत होती की हो आई मला हा टी शर्ट आवडला आहे. मग तिला मी म्हटलं हो बाळा, मग आपण घेऊयात तुला. आणि ही बॅग मॅडमनी उचलून आणली होती आणि मस्त शॉपिंग केली होती. तर आता आम्ही चाललो आहे घरी मस्त शॉपिंग करून. तर चला मग आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.